जसजसं शहरीकरण वाढत गेलं तसतसे आपल्याला त्याचे परिणाम दिसू लागले. सहज सुलभ सुखसुविधा हा त्याचा हवाहवासा वाटणारा परिणाम असला तरी घटणारं वन्यक्षेत्र ही दुसरी बाजू लक्षात येऊ लागली. सिमेंटची जंगलं उभी राहिली आणि हरित क्षेत्र कमी होऊ लागलं. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होऊ लागला. आता पर्यावरण रक्षण ही महत्त्वाची आणि आवश्यक बाब म्हणून समोर उभी आहे. याकरता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत नागरी वन उद्यान अशा प्रकल्पांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे. शासनासोबतच विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकही त्यात सहभागी होत आहेत. आपण पाहिलं असेल आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुद्धा महाराष्ट्राचा जो रथ होता त्यावरती सुद्धा बायोडायव्हर्सिटी हीच एक मेजर कन्सेप्ट आपण त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आज आपण पाहिलं असेल की शहरांमध्ये कॉन्क्रिटीकरणचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, परंतु आपण याचबरोबर पाहिलं की जे वृक्षांचं महत्त्व किंवा निसर्गाचं जे महत्त्व आहे हे सुद्धा त्याचबरोबर लोकांना पटायला लागलेलं आहे. आपण पुण्याचंच उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक आमच्या विविध टेकड्यांवरती स्वेच्छेने येतात आणि प्लॅन्टेशन करतात. त्यातूनच एक अर्बन फॉरेस्ट्री नावाची कन्सेप्ट पुढे येते आणि अर्बन फॉरेस्ट्री वेगळं काही नसून या लोकांनी सिटीमधल्या जे पॅचेस आहेत, ग्रीन पॅचेस आहेत, त्यांना मोकळे पॅचेस आहेत, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे हाच एक कन्सेप्ट त्यामधनं राबविला जातो. पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की तळजाई हिल झालं किंवा गोराडेश्वर हिल झालं, या सर्व टेकड्यांवरती मोठ्या प्रमाणावर प्लॅन्टेशन स्वतःहून लोकसहभागातून किंवा नागरिक पुढे येऊन करतात. तर हाच एक कन्सेप्ट घेऊन आपण पुणे जिल्ह्यामध्ये हे बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा बायोडायव्हर्सिटी वन उद्यान झाले किंवा नागरी वन उद्यान झाले हे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपण पुण्यामध्ये सुद्धा काही कंपनी, NGO यांच्या माध्यमातून ट्रायपार्टी ॲग्रीमेंटमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सध्या पुण्यामध्ये आपण 4 ठिकाणी हा प्रकल्प राबवत आहोत आणि अजून 2 ठिकाणी हा प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर म्हणजे कंपनी पुढं, एक खाजगी कंपनी पुढे येते आणि एक NGO पुढे येते आणि या माध्यमातून त्यांच्या CSRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. यामुळे पुण्याचं जे म्हणजे ग्रीन कवर आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की 5 गेल्या मागच्या 2 वर्षांमध्ये 5.6 स्क्वेअर किलोमीटरने वाढलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकारामांचं जे पंक्ती आहे त्यानुसार पुण्यातील नागरिक स्वेच्छेने पुढे येतात आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायचा प्रयत्न करत असतात. पुण्यामध्ये आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे आमच्या प्रत्येक रेंजमध्ये सुद्धा आमच्या नर्सरीज अवेलेबल आहेत. त्यामध्ये सुद्धा लोकांना, नागरिकांना त्यामधून रोपे उपलब्ध होतात. आपण आत्ता पाहिलं असेल की पुण्याचे जे ओपन पॅचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ग्रीन कवर वाढण्याचं कारण हेच आहे की वन विभाग असेल, आमचा वन विभाग असेल किंवा आमचे कर्मचारी असेल, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतजमिनीसोबत उपलब्ध क्षेत्र हरित आणि उपजाऊ करणं आवश्यक आहे. त्याकरता अधिकाधिक उद्यान निर्मितीसाठी शासनाच्या काही योजना आहेत. पुणे वन विभागाच्या वतीनं तळजाई पाचगाव पर्वती वनक्षेत्र इथे फुलपाखरू आणि बांबू उद्यान नागरिकांसाठी खुलं आहे. फुलपाखरू हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या संवर्धनासाठी आवश्यक आणि पूरक वनसंपदा नियोजन करून उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच QR कोड स्कॅनिंगद्वारा फुलपाखराच्या संपूर्ण माहितीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आपण फुलपाखरू उद्यानात आहे. 2018 साली आपण फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली. या फुलपाखरू उद्यानामध्ये विविध प्रकारचे फुलपाखरू आता आढळायला लागलेत. जवळपास 36 प्रकारचे फुलपाखरू आत्ता ह्या फुलपाखरू उद्यानात आपल्याला दिसू शकतात. फुलपाखरूंना आवश्यक असलेले होस्ट प्लांट ज्याच्यावरती ते अंडे घालतात त्या प्लांटची इथं निर्मिती करून फुलपाखराच्या आकारात फुलपाखरू उद्यान हे तयार केलेलं आहे.
यामागची संकल्पना अशी होती की शहरी भागातील विद्यार्थ्यांना फुलपाखरांबद्दल आणि त्यांच्या निसर्गातल्या त्यांच्या कामाबद्दल माहिती व्हावी। फुलपाखरांचा फार मोठा रोल असतो निसर्गामध्ये परागीभवन करण्याचा, जिथून की ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊन परागीभवन होतं आणि नवीन झाडांची निर्मिती होते। या सगळ्यांचा समतोल निसर्गात साधण्यासाठी फुलपाखरांचा फार मोठा रोल असतो आणि ते शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना कळण्यासाठी खास करून या गार्डनची निर्मिती आम्ही 2018 साली केली। इथं आत्ता आम्ही ह्या वर्षी जवळपास 36 फुलपाखरांच्या वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांची नोंद झालेली आहे। फुलपाखरांना अंडे देण्यासाठी ज्या झाडांची आवश्यकता असते ती झाडं सायंटिफिकरित्या इथं लावून एक सुंदर प्रकारचं असं गार्डन केलं आहे, जेणेकरून त्या गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळेल, त्यांच्या पालकांना मनोरंजनातनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीबरोबरच मनोरंजन करता येईल, या उद्देशाने या गार्डनची निर्मिती करण्यात आली। 2 वर्षामध्ये गार्डनचं डेव्हलपमेंट झाल्यामुळे तळजाई उद्यानावर येणाऱ्या सगळेच पर्यटक आता फुलपाखरू उद्यानात येतात। त्यांच्या मुलांना फुलपाखरांबद्दल, फुलपाखरं कुठल्या झाडावर अंडी घालतात त्याच्याबद्दल माहिती देतात। त्याचसोबत आम्ही एज्युकेशनल पर्पज म्हणून इथे बोर्ड्स लावलेत, त्या प्रत्येक बोर्डवरती त्या फुलपाखराची माहिती, कुठल्या झाडावरती तो अंडे घालतो आणि त्याची लाईफ सायकल किती दिवसाची असते या सगळ्या प्रकारची माहिती लावलेली आहे। त्यासोबतच आम्ही स्कॅनरनी तिथे एक स्कॅनर लावला आहे, त्या स्कॅनरनी जर मोबाईलवरती आपण स्कॅन केलं तर त्या फुलपाखराचं सगळी विकिपीडिया ओपन होऊन विद्यार्थ्यांना व पालकांना बऱ्यापैकी फुलपाखरांबद्दल व निसर्गाबद्दल आस्था निर्माण होईल, या उद्देशाने या गार्डनची आपण निर्मिती केलेली आहे। शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी देणारं उत्पादन म्हणून बांबू लागवडीकडे पाहता येतं। याशिवाय बांबू लागवड कार्बन शोषणाकरता उपयुक्त असल्याचंही दिसून येतं। विविध प्रकारच्या बांबू उत्पादनांचा अन्नघटक, फर्निचर, बांबू पल्प, मॅटबोर्ड आदी इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। त्याकरता बांबू रोप लागवड आणि त्याची माहिती बांबू उद्यान इथे उपलब्ध आहे। आपण आता जमलोय तळजाई वन उद्यानातील बांबू वन उद्यानामध्ये। आपण जिथं आहोत तिथं 29 प्रकारच्या बांबू आम्ही 2018 मध्ये लावल्या। ह्या वन उद्यानाच्या निर्मितीसाठी तत्कालीन मुख्य वन संरक्षक माननीय श्री विवेक खांडेकर सर यांचं मार्गदर्शन लाभलं। संकल्पना श्री लक्ष्मी मॅडम वन संरक्षक तत्कालीन पुणे यांच्या संकल्पनेतून हा सगळा बांबूचा प्रोजेक्ट आम्ही इथं उभा केला आहे। माझं सर्व शेतकरी बांधवांना, नागरिकांना ही विनंती असेल की बांबू या क्षेत्राकडे आपण वळलं पाहिजे। बांबू हा खूप जास्त प्रोडक्शन देणारा आणि शेतकऱ्यांचा जवळचं पीक असेल असा एकंदरीत या सगळ्या बघून आपल्याला अंदाज घेता येईल। 2018ला आम्ही जेव्हा बांबूचं प्लांटेशन केलं त्यावेळेस या झाडांची उंची फार तर 3 ते 4 फूट होती। आज आपण प्रत्यक्ष बघू शकता आता हे बांबू प्रोडक्शन लेवलला आले। 3 ते 4 वर्षामध्ये बांबूचं प्रोडक्शन आपल्याला घेता येतं। शेतकरी बांधवांना फार चांगला पर्याय आहे की बांधावरती बांबू जर आम्ही लावलेल्या पद्धतीने लावला तर त्यातनं प्रोडक्शन 3 ते 4 वर्षामध्ये सुरू होईल। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 6 प्रकारच्या प्रजाती आहेत ज्याच्यावरती चांगलं प्रोडक्शन घेऊन त्यातनं चांगलं उत्पन्न मिळू शकतं। त्या 6 प्रजातीमध्ये तुळडा नावाची एक आहे, बांबूसा आहे, डेंडोकॅरामिस म्हणून एक आहे। तर ह्या प्रजातींचा जर शेतकरी बांधवांनी वापर केला बांधावरती आणि आम्ही ज्या पद्धतीने लावलं, आम्ही खड्ड्यात नाही केलं, आम्ही एक मातीचा ढीग तयार करून त्यावरती बांबूची रोपं लावली आणि त्या ढिगावरती हा आत्ता जो आपण बघताय हा एक बांबूचं बेट तयार झाले। या बेटातून प्रत्येक 3ऱ्या वर्षानंतर आपल्याला प्रोडक्शन चालू होऊन जातं। आज नाही म्हटलं तर भारतामध्ये 26,000 कोटी रुपयांचा उलाढाल बांबू या उत्पादनावरती होते। शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी जर याच्यात लक्ष घातलं तर बांबूवरती अजून फार जास्त प्रमाणात प्रोडक्शन करून सगळ्यांचाच त्याचा फायदा होऊ शकतो। बांबू आत्ता एवढी मोठी इंडस्ट्री झाली आहे की बांबूपासून फर्निचर होतं आहे, CNG गॅसमध्ये बांबू वापरला जातो आहे, बायोडिझेलमध्ये बांबू वापरला जातो आहे। काही बांबू एडिबल आहे म्हणजे जो खाण्यासाठी वापरला जातो। आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये बांबूपासून बांबू चिकन बनतं। म्हणजे बांबू हा गोरगरिबांसाठीचा लाकूड असं म्हटलं जातं। पुअर्स वूड म्हणून बांबू ओळखला जातो। 3 ते 4 वर्षामध्ये तुमचं उत्पादन येणं सुरू होऊन जातं। प्रत्येक वर्षी तुम्हाला बांबूचं फक्त मेंटेनन्स एवढाच करावं लागतं की नवीन जे आले
रोपं त्यांना जागा करून देणे आणि जुन्या बांबूची कटाई करणे। ती बांबूची कटाई वेळेमध्ये झाली तर उत्पादनासाठी सगळ्यात चांगलं पीक आज शेतकऱ्यांना बांबू आहे। त्याचं सरळ उदाहरण आपल्याला दिसतंय। 2018 सालची आमची केलेली लागवड आहे। 29 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती महाराष्ट्रात आपण 6 जर वापरले यातल्या तर 100% चांगलं उत्पादन हे शेतकऱ्यासाठी निर्माण करता येऊ शकतं। ज्यावेळेस आम्ही 2018ला बांबू लावायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही बांबू कुठून मिळेल या गोष्टीपासून सुरुवात केली। तर आत्ता इथं जो दिसतो आपल्याला हा सगळा बांबू अमरावती, विदर्भातून अमरावती, गडचिरोली आणि यवतमाळ या ठिकाणच्या नर्सरीमधनं मागवला आहे। या नर्सरीमधून आलून आपण इथं एक मातीचे ढीग तयार केले होते। मातीच्या ढिगावरती बाहेरून आलेला बांबू कसा वाढतो हे आपण प्रायोगिक तत्त्वावरती करणार होतो आणि त्याचं उदाहरण आपण बघताय की बाहेरून आणूनही या बांबूला फक्त आम्ही पाणी आणि वेळोवेळी खत दिलं आणि त्याचं आज उत्पन्न आपण बघू शकताय की चांगल्या प्रकारे त्याची वाढ झालेली आहे आणि हा उत्पन्नासाठी पण बांबू वापरता येऊ शकतो। बांबू उद्यानाचा उपयोग असा झाला आम्हाला की जे शहरातले मुलं आहेत त्यांना एक्झॅक्टली कळत नाही। पुस्तकी नॉलेज भरपूर असतं पण त्यांना फील्डवरचं माहीत नसतं की बांबू कसा येतो, केवढा उंच होतो, किती फास्ट होतो किंवा इतर फळझाडांच्या बाबतीमध्ये किंवा फुलपाखरूच्या बाबतीमध्ये किंवा फळझाडांच्या बाबतीमध्ये त्यांना नॉलेज नसतं। तर आमची संकल्पना याच्या मागची ही पण होती की शाळेतल्या मुलांनी इथं प्रत्यक्ष यावं, बांबू कसा दिसतो, कसा वाढतो, बांबूचं झाड कसं असतं ते प्रत्यक्ष बघावं आणि त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच फील्डवरचंही ज्ञान मिळावं या मागचा हा उद्देश होता। आणि त्याच पद्धतीने इथं आम्ही प्रत्येक बांबूच्या झाडाच्या समोर तो बांबूचा नेटिव्ह प्लेस कुठून आहे, त्याला कुठून आणलं आहे, तो कुठल्या भागात उगवतो, त्याची प्रजाती कुठली, त्याचे उपयोग कुठले कुठले या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुरेपूर विद्यार्थ्यांना होईल याबाबतची काळजी घेतलेली आहे। बांबू उद्यानाची उभारणी करताना पारंपरिक पद्धतीऐवजी विशिष्ट प्रकारे लागवड केल्यास अधिक फायदेशीर ठरतं हे लक्षात आल्यावर वन विभागाच्या वतीनं बांबू लागवडीसाठी मार्गदर्शन इथे उपलब्ध आहे। 2018 साली जेव्हा आम्ही सुरुवातीला हा प्रोजेक्ट चालू केला त्यावेळी सुरुवातीला या ठिकाणी पूर्ण प्रमाणात ग्लिरिसिडिया पसरलेला होता। आम्ही शासन निर्णयानुसार इथला ग्लिरिसिडिया काढून त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला जमिनीवर एक रोपटं लावून त्याचा प्रयोग केला तर तो आम्हाला सक्सेस झाला नाही। सशांनी तो पूर्ण प्रमाणात बांबू खाऊन टाकला। त्यानंतर त्यावेळेसच्या उपवनसंरक्षक मान्य श्रीलक्ष्मी मॅडम यांनी आम्हाला ही संकल्पना सुचवली की त्यांनी आम्हाला 5 मीटरच्या पेरीफेरीमध्ये मातीचा माउंट बनवायला सांगितला व त्यामध्ये एकाच प्रजातीचा एका माउंटवर बांबू लागवड करण्यास सांगितली। त्यामध्ये सुरुवातीला आम्ही सेंटरला एक बांबू लावला, त्यानंतर त्याच्या शेजारी 5 बांबू, त्यानंतर खालच्या बाजूला 10 बांबू असा लावून आम्ही पूर्ण माउंट तयार केला आणि त्याला आम्ही सुरुवातीला हाताने पाणी दिलं तर त्या पाण्याने तो बांबू व्यवस्थित वाढला नाही। त्यानंतर आम्ही त्याला स्प्रिंकलर केलं प्रत्येक बांबूच्या ढिगाला। तर स्प्रिंकलर केल्यानंतर आम्हाला त्याची वाढ चांगल्या प्रमाणे निदर्शनास आली। त्यानंतर आम्ही ज्यावेळी मातीचा माउंट बनवला त्या ठिकाणी आम्ही त्याच मातीमध्ये शेणखत पूर्णपणे टाकलं। त्यामुळे आपल्याला आता याची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली दिसत आहे। मेंटेनन्स म्हटलं तर आम्ही याला फक्त पाणी देतो आणि शेणखतच वापरतो। सेंद्रिय खतानुसार बांबूची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते व दर 3 वर्षांनी त्याची कटाई केल्यानंतर आपल्याला त्याचे योग्य प्रमाणात उत्पादन मिळू शकते। फुलपाखरू आणि बांबू उद्यानातील जैववैविध्य संवर्धनामुळे इथे कौटुंबिक शैक्षणिक पर्यटक भेटी देतात। यासोबतच वन उद्यान प्रकल्पाअंतर्गत हे उद्यान येत असल्यानं सामान्य नागरिकांसोबत दूरदूरचे पर्यटक देखील आकर्षित होत आहेत। हे मुलं जे आहेत माझे शाळेतलीच मुलं आहेत जे माझ्याबरोबर दर संडेला ह्या तळजाई उद्यानमध्ये फिरायला येतात आणि या उद्यानमध्ये दर संडेला आम्ही मोरं पाहतो, त्यावेळी उडपेकर वगैरे असं पक्षी वेगवेगळ्या तरीकेचे पक्षी पाहतो। त्याच्या व्यतिरिक्त ससा असे छोटे छोटे काय फुलपाखरू वगैरे भरपूर असतात, म्हणजे बघण्यासारखं खूप छान आहे आणि आम्हाला खूप आवडतो असं संडेला येणे वगैरे फिरायला वगैरे। अख्खा जंगलात आम्ही फिरतो, म्हणजे पूर्ण उद्यानात आम्ही पूर्ण फिरून आम्हाला खूप छान वाटतं ह्या गोष्टींचं
आणि मुलांनाही फार आवडतो, खेळायलाही आवडतो. फ्रेश वातावरण असल्यामुळे, मोकळी हवा असल्यामुळे, शुद्ध हवा घेण्यासाठी सुद्धा तो एक पर्याय आहे की आम्ही दर संडेला इथं येतो आणि खूप मज्जा पण करतो. आज तर मोर बघितलो, ससा बघितली, साप वगैरे बघितले, बऱ्यापैकी पक्षी बघितले आणि इथं फुलपाखरे वगैरे भरपूर बघितले वेगळ्या तरीकेची. उद्यान खूप सुंदर आहे, सगळं फुलं वगैरे, बगीचा खूप छान वाटतं. मग त्याच्यामध्ये फुलपाखरू वगैरे खूप बघायला भेटतं. लहान मुलांना तर फार आवडतं ह्या गोष्टींची. मुलांना कसं या गोष्टींचा पुढे जाऊन त्यांना अभ्यासातही चांगला उपयोग होईल, कारण की हे मुलं कसे असतात की नंतर फुलपाखरांमधला प्रकार वगैरे सांगितला की त्यांना लगेच लक्षात येतो. आपण पाहिलेलो आहे किंवा मोर कसली प्रकारची पाहिलं किंवा फुलं कसली प्रकारची पाहिलं किंवा मुलांचं हे जे पाखरूंचा वेगळे प्रकार जे आहेत, कलर्स जे आहेत, कलर्स वगैरे ओळखता चांगला येतो त्यांना. फुलांमध्ये कलर्स वगैरे ओळखता येतो. मग ह्या गोष्टींचा लहान मुलांवरती खूप चांगला प्रभाव पडतो. मी इथे झाडे, फुले, फुलपाखरे पाहिले. मला इथला हे नजारा खूप आवडला. मला निसर्गाविषयी माहिती भेटली आणि आता स्कूलमध्ये असा प्रश्न विचारले झाडं वगैरे ह्याच्याबद्दल, तर मला पटकन सांगता येईल ह्याचे. मला इथलं फुलपाखरं झाडं खूप आवडली. मी नेहमीच या ज्या तळजाई परिसरात येत असतो अधूनमधून. आणि निसर्गाने वेढलेलं आणि अतिशय सुंदररित्या मेंटेन केलेलं आहे येथील फुलपाखरू उद्यान. आता जिथं आहोत आपण, प्रत्येक ह्याच्यावरती माहिती फुलपाखरांची आणि एकंदरच म्हणजे एज्युकेशनल दृष्ट्या म्हणा किंवा एक नैसर्गिक एक आनंद इथं आल्यावरती एक वेगळा मिळतो आणि निसर्गाच्या सानिध्यात कुशीत आल्यासारखं वाटतं. मी तळजाई हिल्सला रेग्युलरली येत असतो. इकडे म्हणजे इथं गार्डन आणि परिसर खूप छान आहे आणि इथलं वातावरण खूपच म्हणजे मन भावणार आहे. आणि इथं जॉगिंग ट्रॅक आणि फुलपाखरं गार्डन आणि इकडे पिकॉक गार्डन पण आहे आणि इकडे यायला मला खूप आवडतो. आम्ही ग्रुपनी नेहमी येत राहतो इकडे. इकडे तुम्हाला सगळे झाडं वगैरे बघायला मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला इकडे बॉटॅनिकल गार्डनसारखं एक वातावरण भेटतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक झाडाची माहिती वगैरे सगळी मिळते आणि औषधी कोणते झाडं ते सगळे तुम्हाला इथं पाहायला भेटतं. बांबू या उत्पादनाचा शेतकऱ्याला उत्पन्न वाढीसाठी उपयोग आहेच, शिवाय पर्यावरण रक्षणात देखील बांबू लागवडीचा मोठा वाटा आहे. बांबूच्या विविध उपयोगांमुळे त्याला हिरवं सोनं असं संबोधन मिळालं आहे. उत्तम बांबू निर्मितीसाठी आणि त्याच्या विविध प्रजातींच्या रोपनिर्मितीसाठी शासनामार्फत मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी अनुदान अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. याद्वारे गायरान जमिनीवरही बांबू लागवड शक्य होईल. आजकाल इतर झाडांप्रमाणेच किंवा इतर वृक्षाप्रमाणेच आपण बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहोत. तुम्ही पाहिलं असेल की बांबू ही अशी स्पीसीज आहे जी लवकर ग्रो होते. 3 वर्षापर्यंत ते मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ होते आणि याच कारणास्तव आपण जेवढे काही आपले बायोडायव्हर्सिटी किंवा शहरातले जे काही उद्यानं आहेत त्यामध्ये अलॉंग द वॉल कंपाऊंड जेणेकरून त्याचं फेन्सिंगचंही फेन्सिंगसुद्धा त्या माध्यमातून सर्वावं या अनुषंगाने बांबूची मोठ्या प्रमाणावर आपण लागवड करत आहोत. या बांबूविषयीच बोलायचं झालं तर याबरोबरच शेतकऱ्यांनासुद्धा बांबू मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. 3 वर्षात त्याचं ईल्ड येतं, ज्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावर बांबू प्लांटेशन करून त्या माध्यमातून त्याचं वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी रूपांतर करता येतं. त्यानुसार अटल बांबू योजनासुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एक 4 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यांना 80% अनुदान उपलब्ध आहे आणि 4 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध आहे. या माध्यमातून वनाच्छादित क्षेत्रसुद्धा वाढण्यास मदत होत आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या लाईव्हलीहूडचा प्रश्नसुद्धा सुटण्यास मदत होत आहे. असा निसर्गाचा पर्यावरणपूरक उपजीविकेचा म्हणूनसुद्धा त्या माध्यमातून बांबूकडे पाहिलं जात आहे. बांबूच्या रूट्सपासून ते बांबूच्या अगदी खोडापर्यंत सर्वच गोष्टींसाठी बांबूचं युटिलायझेशन होतं. म्हणजे बांबूच्या लीफपासून सुद्धा वेगवेगळ्या बांबू टी बनते किंवा बांबूच्या
मेन बांबूच्या कॉम्पोनंटपासून फर्निचर असेल, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी असेल, या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बांबूचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तसेच बांबूच्या रूट्सपासून व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीमध्ये सुद्धा बांबूचं रूट्स वापरलं जातं. तर अशा पद्धतीनं बांबूच्या प्रत्येक पार्ट्सचा उपयोग लोकांना आपल्याला घेता येतो. म्हणून बांबूला एक हिरवं सोनं असेल किंवा कल्पतरू म्हणून सुद्धा त्याचा एक उच्चार केला जातो. शक्यतो आम्ही वन विभागात लावताना सुद्धा बांबूच्या ज्या आता फास्ट ग्रोविंग किंवा ज्याच्यामध्ये टोल्डा झाल्या किंवा बांबूस झालं किंवा बाल्कोवा झालं, या स्पीसीज लावण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्या फास्ट ग्रोविंग असतात आणि आपल्यालासुद्धा जास्तीत जास्त प्रमाणावर तर त्याचं वनाच्छादित करता येईल. शेतकऱ्यांनासुद्धा ह्या स्पीसीज फार इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून यील्डसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळतं आणि त्याचे युटिलायझेशनसुद्धा इंडस्ट्रियल यूज किंवा इंडस्ट्रियल युटिलायझेशनसुद्धा खूप छान आहे. तर या संदर्भात आपल्याला अधिक माहितीसुद्धा महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड असेल किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाची जी वन विभागाची हेल्पलाईन आहे 1926, यावरून सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याची माहिती मिळू शकते. बांबू हे उत्पादन बहुउपयोगी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उपजीविकेचं साधन निर्माण होईलच, पर्यावरण रक्षणासही हातभार लागेल. जैवविविधता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अशा प्रकारचं तळजाई टेकडीवरील पाचगाव पर्वती येथील फुलपाखरू आणि बांबू उद्यान विविध पातळ्यांवर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे, हे नक्की.